28 तारखेला काँग्रेसच्या स्थापना दिनाची नागपुरात सभा आहे आणि आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, तयारीचा आढावा घेतला। कारण की भव्य दिव्य अशी सभा, लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे या निवडणुकीतून, त्यामुळे महत्त्वाची सभा। आणि आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। तो काय सांगणार? महत्त्वाची सभा नागपुरात होत आहे, तुम्ही या ठिकाणी स्पॉटवर आलात। काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली। 2010ला पहिली सभा, 2003ला पहिली म्हणजे 2003ला विदर्भामध्ये काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला। आता 103 वर्षांनी हा स्थापना दिवस साजरा होतो आहे आणि तेही विदर्भाच्या वाट्याला। त्यामुळे ऐतिहासिक तयारी आम्ही केली आहे। ही सभा नक्कीच आणि स्थापना दिवस काँग्रेस जनांना नव्यानं उभारी देणारी ठरेल, नवचैतन्य निर्माण करणारी ठरेल आणि विशेष करून येणाऱ्या निवडणुकीसाठी त्या निवडणुकीचं बिगुलसुद्धा या सभेच्या माध्यमातून काँग्रेस जनापर्यंत जाईल, देशभरामध्ये जाईल। आणि अशी तयारी आम्ही सर्वांनी केलेली आहे आणि मला विश्वास आहे की हम है तैयार, हम हर बुराइयों का सामना करने के लिए तैयार हैं, हम संविधान बचाने के लिए है तैयार, हम इस बेरोजगारों को न्याय दिलाने के लिए है तैयार, हम किसानों का हक दिलाने के लिए है तैयार, हम ये नारा यहाँ से गूंजेगा, परिवर्तन का नारा गूंजेगा असं मला वाटतं आणि ती तयारी आम्ही भक्कमपणे करतो। किती लोक या सभेला येणार आहेत? गडचिरोली आणि चंद्रपूरची जबाबदारी तुमच्यावर आहे, याचा किती लोक असेल या संपूर्ण सभेमध्ये? नाही, मला तर वाटतं की गडचिरोली चंद्रपूरमधून सर्वात अधिक लोक आणण्याचं सगळं आमचा मानस आहे। आम्ही सगळ्यांनी ती तयारी केलेली आहे आणि ही जागा पुरणार नाही। या सभेच्या जागेपेक्षा 5 पट लोक बाहेर तुम्हाला दिसतील। तुम्ही जर तुमचे कॅमेरे सगळीकडे फिरतील त्यावेळेस तुम्हाला तो जनसागर दिसेल। अशा पद्धतीची एकूण तयारी आहे आणि देशभरातून लोक येणार आहेत। माजी मुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्रदेश विविध राज्यातले पदाधिकारी, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड या नेबर राज्यातून येणारी मोठ्या प्रमाणात संख्या, महाराष्ट्रातून आम्ही केलेली तयारी, यातून मला वाटतं की एक संदेश या सभेमधून असणार आहे। 2 दिवसापूर्वीपासून सभेच्या काँग्रेसचे वरिष्ठ नेते ठाण मांडून आहेत। तुम्ही 2 दिवस झाले सतत मैदानावर आढावा घेत आहेत। आज अशोक चव्हाण सुद्धा आले। संपूर्ण लक्ष या सभेवर? पूर्णतः लक्ष आहे। सभा संपेपर्यंत आता 48 तास जवळपास राहिलेले आहेत आणि एक एक बारकाईनं आम्ही आता निरीक्षण करतो। सर्व व्यवस्था, कारण सकाळपासून लोक राज्यातून येतील, त्यांची व्यवस्था करणे, त्यांना सभास्थळापर्यंत पोहोचवणं, हे सर्व काम बारकाईनं करणं आणि शेवटचा आता उद्या सकाळच्या दुपारपर्यंत आम्ही शेवटचा हात या सगळ्यांच्या याच्यावर फिरवू आणि मला वाटतं की उद्यापर्यंत ही सगळी तयारी पूर्ण झालेली दिसेल। येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणारी समिती आहे। त्यांना हॉटेल ज्या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे त्या निवासस्थानापर्यंत पोहोचवण्यासाठी एक समिती केलेली आहे। मेन स्टेजच्यासाठी समिती आहे देखरेख करणारी। राज्यासाठी आम्ही काही प्रतिनिधी नेमले आहेत, त्या राज्यातून येणाऱ्या प्रतिनिधींना त्यांची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल। जिल्ह्यातून येणारी जी व्यवस्था आहे आणि त्यांना इथपर्यंत कसं आणायसाठी त्याच्यासाठी सुद्धा प्रतिनिधी नेमलेले आहेत। अनेक सेक्रेटरी AICCचे आलेले आहेत, तेही या सगळ्या परिस्थितीवर त्यांचं लक्ष आहे, तेही स्वतः निरीक्षण करत आहेत, लक्ष ठेवून आहेत आणि अशा पद्धतीनं आमची तयारी जोरात आहे। तुम्ही लोकसभेचं रणशिंग याच्यातून फुंकणार आहे। आता राजू शेट्टी म्हटले की आम्हाला महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे, 6 जागांचा दावा त्यांनी केला आहे। नाही, असे की चर्चेतून मार्ग निघू शकतो। कोणी किती जागेचा दावा केला तरी ही सभा, ही बैठक काही आपल्या इंडियाच्या बैठकीमध्ये 29 तारखेला हे जे काही सगळे विषय आमच्या पुढे आलेले आहेत, 29 तारखेला आमची दिल्लीत बैठक आहे, त्या बैठकीमध्ये यावर चर्चा आम्ही करू। गिरीश महाजन म्हटले की ओढून ताडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला जातोय। 4 राज्यात पराभव झाला, त्यानंतर उत्साह नाही, ही सभा ओढून ताडून उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न। गिरीश महाजन नाही, ते बेईमानी करून सत्ता मिळवणाऱ्यांना हर्ष ओरिजिनल असं येतो का ते त्यांना विचारा। त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरचा हर्ष जो आहे, इतरांचे घर फोडून, इतरांचे पक्ष फोडून असुरी आनंद जर त्यांना मिळत असेल तर त्यांना तो लखलाभ आहे। शेवटचा प्रश्न, छगन भुजबळ म्हटले की जेवढे शिंदेंना जागा देणार तेवढ्याच आम्हालाही जागा हव्या लोकसभा आणि विधानसभेत।
नाही, आम्ही आता बघू, त्याच्यावर लक्ष आहेच. नांदा लोक म्हणतात नांदा सौख्य भरे, तर भांडा सौख्य भरे, आम्ही बघू. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.